सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मंडनासाठी निवडलेला शास्त्रभाग स्तोत्रसंहिता 67 याचा 1 ते 7 ही वचने. स्तोत्रसंहिता 67 1 ते 7 ही वचने. देवाने आमच्यावर दया करावी व आम्हाला आशीर्वाद द्यावा. त्याने आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडावा, यासाठी की पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा. तू सिद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रांना विदित व्हावे. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत. राष्ट्रे हर्ष करोत व जयघोष करोत, कारण तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करशील व पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवशील. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत. भूमीने आपला उपज दिला आहे. देव, आमचा देव, आम्हाला आशीर्वाद देव. देव आम्हाला आशीर्वाद देव व पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरोत. देवबाप वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समयी आम्ही देवाचं वचन बघत आहोत, जे आम्हाला मिळतंय स्तोत्रसंहिता 67 अध्याय 1 ते 7 वचनांमध्ये. या ठिकाणी दाऊद राजा जो आहे तो देवाचा गौरव करत आहे आणि तो ह्या 7 वचनांमध्ये तो 7ही वेळा परमेश्वराला धन्यवाद देतोय, परमेश्वराचे गौरव करतोय. तो स्वतःही नाही तर तो म्हणतोय की राष्ट्रांनी पण त्याची स्तुती करोत. इतकंच नाही तर पृथ्वीवरील दिगंतात पर्यंतची परमेश्वराची स्तुती हो. पृथ्वीच्या सीमेचे त्यांनी भय धरवत. त्याचं सांगायचं तात्पर्य हेच आहे की सर्व राष्ट्रांनी, सर्व पृथ्वीवरील लोकांनी त्याचा जय जयकार करायला पाहिजे, कारण का तो धन्य आणि तो आशीर्वाद देणारा तो देव आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो ह्या 7 वचनांमध्ये परमेश्वर म्हणतो 7 गोष्टी, आणि त्या 7 गोष्टी ह्यासाठी की त्याची पहिली गोष्ट ही की तो दया करणारा देव आहे. तो आपला मुख प्रकाश पाळणारा देव आहे आणि तो म्हणतोय की आमचं जीवन सांभाळून आपला मुख प्रकाश आमच्यावर तो विदित करणारा देव आहे. इतकंच नाही तर तिसरी गोष्ट तो म्हणतोय की तो आम्हाला तारण देणारा देव आहे. यामुळं आमचं जीवन नरकाच्या अग्नीतून वाचवून
आम्हाला तो आपल्यासोबत घेऊन बसणारा देव आहे आणि म्हणून त्याचं सर्व राष्ट्रांनी विदित करावं, त्याचं गौरव आणि त्याची महिमा. चौथी गोष्ट आम्ही पाहतो की तो परमेश्वर न्याय करणारा देव आहे आणि तो न्याय निश्चितच सरळपणे तो करणारा देव आहे आणि त्याच्या न्यायाला कोणीही दुजोरा देऊ शकत नाही. आम्ही पाहतो या ठिकाणी की तो मार्ग दाखवणारा देव आहे. ज्यावेळेस राष्ट्रांना मार्ग कळत नाही आणि ज्यावेळेस वळतात आणि प्रभूकडे येतात तर परमेश्वर त्यांना मार्ग दाखवतो. सहावी गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहतो की तो देव आशीर्वाद देणारा देव आहे. त्याच्या आशीर्वादाला घेणारे जे पण राष्ट्र आहे, या जे पण परिवार आहे, या जे पण व्यक्ती आहे, तो धन्य झालेला आहे. कारण का त्याच्या आशीर्वादामध्ये सदैव भरपुरी आहे आणि तो आशीर्वाद घेण्याची पात्रता आम्ही आमच्या जीवनामध्ये तेव्हाच निर्माण करू शकतो जेव्हा आम्ही त्याच्या जवळ येतो. आणि म्हणून 6वं वचन म्हणते की भूमीने आपली उपज दिली आहे, तो आम्हाला आशीर्वाद देईल. त्याच्या शब्दाला, त्याच्या प्रत्येक निर्णयाला सर्व पृथ्वी आज्ञाकारी आहे. तर काय आज आम्ही आज्ञाकारी बनूया आणि त्या आशीर्वादाला प्राप्त करण्याचे योग्य आम्ही तयार होऊया का? 7वी गोष्ट प्रभूचं वचन म्हणते की आम्ही त्याचं भय धरावं, कारण त्याच्या भयमध्ये आशीर्वाद तर आहे, परंतु सर्व ह्या 6ही गोष्टी लपलेल्या आहेत. आम्ही या पृथ्वीवर जीवन जगत असताना त्या परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त करणे हा आमचा हेतू असला तरी आमच्या जीवनामध्ये त्याचं भय असावं, जेणेकरून आम्ही पापापासून वाचून राहू, पवित्र जीवन जगू आणि आशीर्वादित होऊ. प्रभू परमेश्वर आपण सर्वांना आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. धन्यवाद करतो प्रभू, तुने आम्हाला संधी दिली आणि प्रभू तुझ्या चरणाजवळ बसण्याची आणि तुझं वचन वर मनन करण्याची संधी दिली. तू आशीर्वादाने भरणारा देव आहे. आम्ही तुझा जय जयकार करतो. आम्हा प्रत्येकाला प्रभू येशूच्या नावामध्ये आशीर्वादित कर आणि आजचा हा दिवस आम्हा सर्वांना मार्ग दाखव. प्रार्थना येशूच्या नावात मागतो. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.